नवरात्रोत्सवाच्या 10व्या दिवशी आज इचलकरंजीतील श्री रेणुका देवीची जमदग्नी ऋषी आणि पुत्रांसह तर श्री अंबाबाईची सौभाग्यालंकार धारण केलेल्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती। आज नवरात्र उत्सवाच्या 9व्या माळेला नवमी निमित्त रेणुका मंदिर इचलकरंजी येथे रेणुका देवी आणि जमदग्नी ऋषी यांना 5 पुत्र आहेत। ही पूजा बांधण्यात आलेली आहे। ही पूजा बांधण्यामागचा उद्देश असा आहे की रेणुका देवीला फक्त एकच पुत्र आहे असं भक्तांचा समज आहे, परशुराम। पण साक्षात रेणुका देवीला 5 पुत्र आहेत। ते याप्रमाणे: पहिला वसु, दुसरा विश्ववसु, तिसरा बृहत भानू, तिसरा बृहत कानू आणि पाचवा परशुराम। त्याचं मूळ नाव रामभद्र। त्याला गणेशानं परशु अस्त्र भेट दिलं आणि शिवशंकरांनी त्याचं नाव परशुराम केलं रामवरून। तर म्हणून हा परशुराम हा विष्णूचा 6वा अवतार आहे। तर एकेकाळी ज्यावेळेला काल आपण रेणुका देवीची नदीवरून पाणी आणताना सर्पाची चुंबळ करून आणि वाळूची घागरवरून ती पूजा पाहिली। तर एके दिवशी असं झालं की रेणुका देवी ज्यावेळेला नदीवर पाणी आणण्यासाठी गेली त्यावेळेला चित्ररथ नावाचा गंधर्व राजा आपल्या सखीसह जलक्रीडा करीत होता आणि ती पाहून रेणुकाच्या मनात थोडी चलबिचल झाली। मी एक राजकुमारी होते, मलाही असं भाग्य मिळालं असतं, पण मी एक ऋषीपत्नी झालेली आहे। ह्याच्यात ती तिथं थोडा वेळ गुंग झाली आणि तिचं पाणी आणण्याला उशीर झाला। तर हे जमदग्नी ऋषींना अंतर्ज्ञानाने कळालं। मग थोड्या वेळाने ज्यावेळेला रेणुका परत आली त्यावेळेला बिन पाण्याची ती परत आलेली पाहिली। त्यावेळेला जमदग्नी ऋषींनी त्याला विचारलं रेणुकाला की इतका उशीर का झाला। तर त्यांनी ओळखलेलं होतं म्हणून तिला सांगितलं, रेणुका तुझ्या मनी हे पाप आलेलं आहे की तुला याची शिक्षा भोगावी लागेल। म्हणून त्याने तिला शिक्षेपोटी आपल्या पहिल्या पुत्रांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मातेचं शिर धडा वेगळं करायचं आहे। तर पहिल्या 4 पुत्रांनी नकार दिला म्हणून त्या सर्वांना यांनी मृत केलं जमदग्नी ऋषीने। त्यानंतर रामभद्र आला म्हणजेच परशुरामाला जमदग्नी ऋषीने सांगितलं की तुझ्या मातेकडून अशा प्रकारची ही चूक झालेली आहे आणि तिला शिक्षा द्यायची आहे आणि तू माझा आज्ञाधारक पुत्र आहेस आणि हे काम तू करू शकशील, तेव्हा तू तुझ्या मातेचं शिर उडव। तर त्यावेळेला परशुराम सांगतो की मी पिताश्री आपल्या आज्ञेचं पालन करेन, पण तुम्ही मला 3 वचनं द्यायला पाहिजेत। तर परशुरामाला सांगतात की ठीक आहे, मी तुला वचनं दिली, तू जे मागशील ते मी तुला देईन, पण तू तुझ्या मातेचं शिर उडव आणि तुझं कार्य पूर्ण कर। त्यावेळेला परशुरामाने एका क्षणार्धात आपल्या परशुने आपल्या मातेचं शिर उडवलं। त्यानंतर यावेळेला परशुरामानं आपली बारी आली त्यावेळेला पिताश्रीनं सांगितलं, आता पिताश्री मी जे मागतो ते तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, तुला जे मागायचं ते माग। मग परशुराम मागतो की जसं माझ्या भावंडांना तुम्ही मृत केले तर त्यांना जिवंत करा, त्यानंतर माझ्या मातेला जिवंत करा। त्यानंतर कमंडलूचं जमदग्नी ऋषीने आपलं पाणी कमंडलूतलं घेऊन शिंपडलं त्या 4ही भावंडावर आणि मातेवर। तर त्या सर्व जिवंत झाले। त्यानंतर त्याने सांगितलं की माझी 3री इच्छा आहे की तुमचा जो हा राग आहे, हा क्रोध आहे, याच्यामुळं हे सर्व घडतं आणि तुमच्या अंतरंगात जो क्रोधाग्नी देवी आहे तिला काढून बाहेर टाका। ज्यावेळेला त्यांनी क्रोधाग्नी देवीला बाहेर काढलं त्यानंतर जमदग्नी ऋषी कायमस्वरूपी शांत स्वरूपात राहिले। अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली आहे। भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य लाभावे यासाठी आई अंबा माता सौभाग्य अलंकार घेऊन उभी आहे। दीपमालेने भक्तांचे आयुष्य उजळून निघू दे। माळुंगे हे औषधी फळ असल्यामुळे भक्तांचे आरोग्य निरोगी राहू दे। भक्तांना शक्ती मिळावी यासाठी शंख चक्र गदा धारण केले आहे। अलंकाराच्या चकाकीप्रमाणे भक्तांच्या कामना पूर्ण होवोत असा आशीर्वाद अंबाबाई देत आहे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।